आयटक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाने 60% पगारवाढ करण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा नागपूर हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात आला। केरळ, तामिळनाडू राज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारकडून किमान 15,000 रुपये वाढ मिळावी, मिळणाऱ्या 2,500 रुपयांमध्ये या महिला जीवन जगू शकतात का? असा सवाल देखील उपस्थित केला। शालेय पोषण आहार स्वयंपाक तथा मदतनीस यांना 26,000 रुपये मासिक मानधन मिळावे। सध्या जे कार्यरत कर्मचारी महिला आहेत त्यांना कायम करण्यात यावे। शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ करणे ही जी.आर. मधील 19 सप्टेंबर 2022 रोजीची अट रद्द व्हावी व फक्त शालेय पोषण आहार संबंधित कामे सांगावीत। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना सध्या 10 महिन्याचे मानधन मिळत आहे ते 12 महिन्याचे देण्यात यावे। विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शाळा स्तरावर अंडी व केळी हे व्यवस्थापन समितीने आणून द्यावी। सदर मोर्चात अंगणवाडी सेविका आशा वकर मदतनीस हे मोठ्या संख्येत उपस्थित होते। या मोर्चाचे नेतृत्व आयटकचे राज्य सचिव श्याम काळे, नागपूरचे जिल्हाध्यक्ष कैलास घरडे, विनोद जोडगे, भगवान पाटील, मुघाजी बुरुड, सविता बावने, मनीषा वनसिगे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। संख्या कमी झाली पण त्यांनी डोकं लावलं आणि विधानसभेला आणखी भरवली आणि आमच्या बहिणी तिकडे गेल्या आणि परत ते सरकार निवडून आणलं। पण हे फसवा सरकार आहे, हे तुम्हाला भूलताबा देणार आहे। यांनी आपल्याकडे लक्ष देत नाही, तोपर्यंत तुम्ही शहाणा होत नाही। मोर्चाला त्यांच्या मोर्चा संख्येने येत आहे तसं मतामध्ये बघून आपला परिवर्तन होत नाही, तोपर्यंत आपला विजय होणार नाही। म्हणून मजानो आपण आपल्या हक्कासाठी न्यायासाठी आपण एकत्र आले आहोत। तुम्ही पुढे एक चांगले तर तुम्ही मागे म्हणायला गेला आपण आलोच नाही आणि हक्कासाठी न्यायासाठी हक्कासाठी लढण्यासाठी घरात बसून भागणार नाही आता रस्त्यावरती तलार। घरात बसून भागणार नाही आता रस्त्यावरती तलार। याने 4 कामगार सरकारला काय करावे का पडले मी कटालो मी करू गेला का पडले मी कटालो मी करू आता बसा।